हरिओम. उपदेशसाराच्या 31व्या भागामध्ये सगळ्यांचं स्वागत. प्रथम प्रार्थना म्हणूया. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. प्रथम गेल्या वेळी जो श्लोक पाहिला तो श्लोक क्रमांक 24 एकदा म्हणूयात. ईशजीवयोर्वेषधीभिदा सत्स्वभावतो वस्तु केवलम्. उपाधींच्या भेदामुळे ईश्वर आणि जीव हे वेगळे वेगळे भासतात, पण पारमार्थिकदृष्ट्या म्हणजे सत्स्वरूपाच्या दृष्टीने त्या दोघांमध्ये काहीच भेद नाही. तर ईश्वर आणि जीव यांच्यामधील भेदाचे आपण एकूण 7 मुद्दे पाहिले, पण पहिले 3 मुद्दे हेच खरे म्हणजे महत्त्वाचे आहेत, कारण बाकीचे मुद्दे हे अप्रत्यक्षपणे या पहिल्या 3 मुद्द्यांवरच अवलंबून आहेत किंवा त्या मुद्द्यांशीच संबंधित आहेत. व्यष्टी देहाशी तादात्म्य केल्यामुळे शुद्ध अहम जीव बनतो आणि समष्टी देहाशी तादात्म्य केल्यामुळे शुद्ध अहम ईश्वर बनतो. आणि देह तादात्म्य हा शब्द वापरला की स्थूल, सूक्ष्म आणि कारण अशा 3ही शरीरांची तादात्म्य हे अभिप्रेत असतं. आता त्यातल्या स्थूल आणि सूक्ष्म या 2 शरीरांविषयी आपली पुष्कळ चर्चा झाली आणि ती पुरेशी स्पष्ट पण झाली आहे. आपण आज कारण शरीराची थोडी आज अधिक चर्चा करणार आहोत. मी तेव्हा म्हटलं होतं की हे मी फक्त उल्लेख करते, त्याचं मी अधिक सविस्तर विवेचन पुढच्या भागात करीन. 22व्या श्लोकामधील उपाधींच्या यादीची सखोल चर्चा आपण 28व्या भागात केली आणि त्या भागामध्ये स्थूल, सूक्ष्म आणि कारण अशी 3 शरीरं आणि त्यांच्याशी संबंधित जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या 3 अवस्था यांचा आपण सविस्तर विचार केला. त्यावेळेला तम म्हणजे अज्ञान हे कारण शरीर असतं असं आपण म्हटलं होतं. तर त्या अज्ञानाचा आपण आज थोडा अधिक विचार करूया. अज्ञान हे 3 गुणांनी, सत्व, रज, तम या 3 गुणांनी आणि 2 शक्तींनी युक्त असतं. तर या अज्ञानातला जेव्हा तमोगुण इतर 2 गुणांच्या मनाने शक्तिशाली होतो, प्रबल असतो, तेव्हा अज्ञानाच्या ठिकाणी आवरण शक्ती असते. आवरण शक्ती म्हणजे काय? झाकून टाकण्याची शक्ती. या आवरण शक्तीमुळेच अज्ञान हे आत्म्याचं सच्चिदानंद स्वरूप झाकून टाकतं. वास्तविक पाहता स्वयंप्रकाशी आत्म्याला अज्ञान कसं काय आच्छादित करू शकेल? तर इथे काय आहे की आत्म्याला आत्मा हा झाकल्यासारखा वाटतो, कारण व्यक्तीच्या म्हणजे याला प्रमाता म्हणतात, म्हणजे जो ज्ञान करून घेतो त्याला प्रमाता म्हणतात. प्रमात्याच्या भूमिकेत असलेल्या व्यक्तीच्या बुद्धीला अज्ञान झाकतं, बुद्धीवरती आवरण टाकतं आणि त्यामुळे त्याला आत्मा झाकल्यासारखा वाटतो. आत्म्याचं खरं रूप प्रकट होत नाही. याला एक साधं उदाहरण आपल्याला घेता येईल की ढगामुळे सूर्य झाकला गेला आहे असं आपण अगदी सहज म्हणतो. आता एवढासा ढग एवढ्या मोठ्या सूर्याला कसं काय झाकणार? जरी म्हणताना आपण तो शब्दप्रयोग केला तरी त्याचा अर्थ असा असतो की आपल्या आणि सूर्याच्या मध्ये ढग आल्यामुळे आपल्या दृष्टीला सूर्य दिसत नाही आहे. म्हणजे झाकलं कोण गेलं आहे? दृष्टी गेली आहे, सूर्य नाही. पण आपण म्हणताना काय म्हणतो? सूर्य झाकला गेला आहे. तसं अज्ञानामुळे आत्मा झाकला जातो असं म्हटलं जातं. आता अज्ञान फक्त आवरण घालूनच थांबतं का? नाही, तर मूळ रूप झाकून तिथे नवीन नामरूपात्मक प्रपंच निर्माण करणं ही सुद्धा शक्ती अज्ञानामध्ये आहे आणि त्याला म्हणतात
अज्ञानाची विक्षेपशक्ती. जेव्हा रजोगुण हा जास्त प्रबळ होतो तेव्हा ही विक्षेपशक्ती जागृत होते. आता ही अज्ञानाची 2 शक्ती बघितल्या आपण. पहिली आवरण शक्ती आणि मग विक्षेपशक्ती. आणि त्या याच क्रमाने कार्यरत होतात बहुतेक वेळेला. आधी मूळ स्वरूप झाकलं जातं आणि मग त्या ठिकाणी जे नाही ते काहीतरी वेगळं दिसायला लागतं. अज्ञानाची आवरण शक्ती ही जेव्हा मुख्य असते तेव्हा त्याला अविद्या म्हणतात. आणि विक्षेपशक्ती ही जेव्हा मुख्य असते तेव्हा तिला माया असं म्हणतात. अविद्या या उपाधीने युक्त शुद्ध चैतन्याला जीव म्हणतात आणि माया या उपाधीने युक्त चैतन्याला ईश्वर म्हणतात. मायेतला सत्वगुण हा शुद्ध असतो म्हणून तिला शुद्ध सत्वप्रधान असं म्हणतात. आणि अविद्येतला सत्वगुण हा रज आणि तमांनी थोडा मिश्रित असतो, कलुषित झालेला असतो म्हणून ती मलिन सत्वप्रधान म्हणजे थोडा मळलेला सत्वप्रधान असं म्हटलं जातं. ही अविद्या म्हणजेच स्वरूपाचं अज्ञान हेच जीवांच्या स्थूल आणि सूक्ष्म शरीरांचं कारण असल्यामुळे तिला कारण शरीर म्हणतात. जेव्हा मूळ स्वरूपाचं अज्ञान निर्माण होतं तेव्हाच पुढचा जन्म येतो. जन्म येतो म्हणजे काय? सूक्ष्म शरीर स्थूल शरीर धारण करतं. तर अशा प्रकारे अविद्या हे जीवाचं कारण शरीर आहे. आता माया ही ईश्वराची अशी शक्ती आहे की तिच्या साहाय्याने ईश्वर हा संपूर्ण सृष्टी निर्माण करतो. भगवद्गीतेमध्ये 9व्या अध्यायामध्ये 10व्या श्लोकात असं म्हटलंय, मयाध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचरम. म्हणजे माझ्या अध्यक्षतेखाली प्रकृती चराचर जग प्रसवते म्हणजे निर्माण करते. इथे मायेलाच प्रकृती म्हणून संबोधलेलं आहे. माया आणि प्रकृती हे समानार्थी अशा पद्धतीने सुद्धा पुष्कळ वेळेला वापरले जातात. आता मायेमुळे सृष्टी निर्माण होते म्हणून मायेला सृष्टीचं उपादान कारण म्हणतात आणि ईश्वराला सृष्टीचं निमित्त कारण म्हणतात. आता ह्या 2 शास्त्रीय परिभाषा आहेत, त्या थोडक्यात समजून घेऊ. जेव्हा कुठलीही गोष्ट निर्माण केली जाते, कुठलंही कार्य केलं जातं तेव्हा त्याला ही 2 प्रकारची कारणं असणं आवश्यक असतं. आता आपण उदाहरण घेऊ. मातीपासून मडकी बनवण्याचं काम कुंभार करतो. तर याच्यामध्ये कुंभार हा निमित्त कारण आहे आणि माती हे त्या मातीचे घट हे जे कार्य आहे त्याचं उपादान कारण आहे. उपादान कारण म्हणजे रॉ मटेरियल, ते जड असू शकतं. पण निमित्त कारण हा मात्र चेतन घटक आहे. म्हणजे जो कर्ता साधनांच्या साहाय्याने रॉ मटेरियल घेऊन जो करतो ती व्यक्ती चेतन असावी लागते आणि त्याला म्हणायचं निमित्त कारण. समजा एखादा विणकर हा धाग्यांपासून कापड बनवतोय, तर कापड हे कार्य आहे आणि त्याच्यामधले धागे किंवा त्याच्यामधला कापूस ह्या त्याचं उपादान कारण आहे आणि विणकर हे निमित्त कारण आहे. तर इथे ईश्वर हा चेतन आहे, त्यामुळे तो निमित्त कारण आहे. आणि माया ही त्रिगुणात्मक आहे. सत्व रज तम हे 3 गुण हे जड आहेत, ते रॉ मटेरियल आहे आणि म्हणून माया हे उपादान कारण आहे. तर अशा प्रकारे देह तादात्म्याच्या कारण शरीर या स्तराविषयी बोलताना मागच्या भागात मी जे नुसते उल्लेख केले होते त्याचं विवेचन मी इथे आता थोडक्यात करण्याचा प्रयत्न केलेला आहे. माया याविषयी आपण पुन्हा कधीतरी बोलू, कारण आत्ता इथे आपल्या या श्लोकाच्या संदर्भामध्ये मायेविषयी एवढं बोलणं पुरेसं वाटतंय मला. आणि आपण आता पुढचा श्लोक 25वा बघूयात. वेशहानतः स्वात्मदर्शनम ईशदर्शनम स्वात्मरूपतः.
अन्वय पाहूयात. वेशहानतः स्वात्मदर्शनं भवति तथा स्वात्मरूपतः एव ईशदर्शनं भवति. आता अर्थ सांगते आधी. उपाधींचा त्याग करण्यामुळं स्वतःच्या आत्मस्वरूपाचं दर्शन होतं आणि आत्मरूपाचं दर्शन हेच खरं ईश्वराचं दर्शन. आता या ठिकाणी वेश या शब्दाचा अर्थ उपाधी असा घ्यायचा आहे. गेल्या श्लोकामध्ये आपण वेश शब्दाचा अर्थ स्थूल शरीर असा घेतला होता, पण या ठिकाणी मात्र हा शब्द तीनही स्तरावरील म्हणजे स्थूल, सूक्ष्म, कारण अशा तीनही उपाधींसाठी वापरलेला आहे एकत्रितपणे. तर आपण हे पाहिलं की ईश्वर आणि जीव यांच्यामध्ये जो भेद आहे तो मिथ्या आहे, कारण की तो भेद ज्या उपाधींच्यामुळे आहे त्या मुळात मिथ्या आहेत. मिथ्या म्हणजे काय? त्याला पारमार्थिक सत्यता नाही, पण व्यावहारिक सत्यता आहे. आणि ईश्वर आणि जीव यांच्यामधला अभेद किंवा साम्य हे मात्र पारमार्थिक सत्य आहे. त्यामुळे दोघांच्या उपाधी किंवा वेश जर टाकून दिले तर दोघांचं स्वरूप एकच आहे आणि ते म्हणजे सच्चित आनंद. इथे एक व्यावहारिक उदाहरण घेता येईल. आपण आधी पण एक दोनदा मला वाटतं ते घेतलेलं आहे की एखादा नट आहे आणि तो एकदा राजाचा रोल करतोय, तेव्हा तो भरजरी कपडे घालतोय, दागदागिने घालतोय, मुकुट घालतोय, तलवार लावतोय. तोच दुसऱ्या एखाद्या नाटकामध्ये भिकाऱ्याचा वेश करत असेल, भिकाऱ्याचा रोल करत असेल, तर त्यावेळेला तो फाटके कपडे घालेल. पण मुळात ती जी व्यक्ती आहे त्याच्या व्यक्तिमत्वात काही फरक पडला आहे का? तो जेव्हा तो रोल करतोय तेव्हा ते कपडे घालतोय भिकाऱ्याचे, जेव्हा राजाचा रोल करतोय तेव्हा तो राजाचे कपडे घालतोय. पण त्याची ती भूमिका संपल्यानंतर जेव्हा तो मेकअप उतरवतो, तो वेश बाजूला ठेवतो, तेव्हा तो आपल्या मूळ स्वरूपात खरा असतो. आणि तेच त्याचं मूळ स्वरूप आहे हे त्यांनी कायम लक्षात ठेवणं तसं अपेक्षित आहे. नाहीतर गल्लत जर त्यांनी केली की तो आदर स्वतःला राजाच समजायला लागला किंवा भिकारीच समजायला लागला तर मोठी पंचाईत होईल त्याची. हे आपल्याला समजू शकतं. प्रत्यक्षात आपण उपाधींशी एवढं तादात्म्य केलेलं असतं की या उपाधी म्हणजे मी नाही आणि मी त्यापेक्षा कोणीतरी वेगळी आहे असं आपल्या गावीच नसतं. आणि तेच ह्या वेदांताच्या अध्ययनातून आपण स्वतःला समजावून घेऊन त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आता उपाधींचा त्याग करणाऱ्या पुरुषाला आत्मदर्शन होतं. पण म्हणजे उपाधींचा त्याग म्हणजे काय? शरीर, मन, इंद्रिय ह्यांचा प्रत्यक्ष त्याग हा अर्थातच अभिप्रेत नाही आहे, तर विचारपूर्वक त्यांच्याशी असलेलं जे आपलं तादात्म्य आहे त्याचा त्याग म्हणजे वेश बाजूला ठेवणे, उपाधी बाजूला ठेवणे. आणि हा आत्मविचाराने या अहमबुद्धीचा त्याग होऊ शकतो. आणि हा अहमबुद्धीचा त्याग झाल्यानंतर अज्ञानामुळं निर्माण झालेलं हे चुकीचं तादात्म्य दूर होईल आणि सच्चिदानंद स्वरूप अशा शुद्ध आत्मस्वरूपाचा साक्षात्कार होईल. आणि ईश्वराचं वास्तविक स्वरूपही हेच आहे. कारण आपण बघितलं मी आणि ईश्वर किंवा जीव आणि ईश्वर याच्यामध्ये काहीही चैतन्याच्या स्तरावरती काहीच फरक नाही आहे. म्हणजे स्वतःचं दर्शन झालं, स्वतःच्या आत्मस्वरूपाचं एकदा ज्ञान झालं की ईश्वराचंच खरोखर दर्शन झाल्यासारखं आहे. साधारणपणे ईश्वराला आपण सगुण रूपात पाहतो, पण ते जे आहे ते त्याचं रूप आहे, ते त्याचं स्वरूप नाही. इथे फरक आहे रूप आणि स्वरूपमध्ये. जी मूर्ती असेल, शंकराची मूर्ती विष्णूच्या मूर्तीपेक्षा वेगळी असते. त्यांचे अलंकार निराळे असतात, त्यांची आसनं निराळी असतात. तर हे जे बाह्य आहे हे फक्त रूप आहे. पण दिसणारं रूप ही दृश्य वस्तू असल्यामुळे ते जड, परिच्छिन्न म्हणजे मर्यादित आणि नाशवंत असं असतं. एखादी मूर्ती घेतली किंवा एखादा फोटो बघितला तर तो फोटो कालांतराने खराब होऊ शकतो, मूर्तीला तडा जाऊ शकतो किंवा पितळेची किंवा कसली मूर्ती असेल ती काळी पडू शकते, तिचा रंग उडू शकतो. पण परमात्मा हा कसा आहे? अनंत,
चैतन्य स्वरूप आणि अविनाशी, त्याच्या रूपात कधी फरक पडणार नाही आहे. म्हणून कोणत्या तरी रूपात ईश्वराचं दर्शन हे एका सुरुवातीच्या काही काळापर्यंत ठीक आहे, पण कधीतरी त्याच्या पलीकडे पण जायला पाहिजे. रूपात न अडकता ईश्वराच्या स्वरूपाचा सुद्धा विचार हळूहळू आपण करायला लागायला हवं. म्हणजे एखाद्या मूर्तीचंच दर्शन घेतलं म्हणजे मी ईश्वराचं दर्शन घेतलं, ही ही धारणा हळूहळू भ्रामक आहे हे आपल्याला समजायला पाहिजे. म्हणून ती धारणा सोडून आत्मरूपातच आपण ईशदर्शन केलं पाहिजे. इथे भक्तियोगातला श्लोक आठवतोय तुम्हाला? जगत ईशधी सेवनम अष्टमूर्तिभृदेव पूजनम. ज्याला ईश्वराचं आणि जीवाचं खरं स्वरूप म्हणजेच सच्चित आनंद स्वरूप आत्मस्वरूप आहे हे ज्याला खऱ्या अर्थाने कळलंय, तो स्वतः सकट संपूर्ण जगाकडे सुद्धा त्याच निर्मळ दृष्टीने पाहू शकेल आणि संपूर्ण जगातच त्याला परमेश्वर म्हणजेच सच्चित स्वरूप दिसेल. आपण त्या भागाचा जेव्हा विचार केला तेव्हा आपण खूप उदाहरणं पाहिली होती की संपूर्ण जगामधल्या विविध घटकांमध्ये कसा ईश्वर पाहता येऊ शकतो. इथे भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायामधल्या एका श्लोकाची मला सहजच आठवण झाली. 32वा श्लोक आहे. आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति योऽर्जुन सुखं वा यदि वा दुःखं स योगी परमो मतः. अर्थ सांगते. हे अर्जुना, जो आत्म्याच्या साम्यामुळे सर्वत्र सारखे पाहतो, मग ते सुख असो वा दुःख, त्याला श्रेष्ठ योगी मानलं जातं. हा त्याचा शाब्दिक अर्थ झाला. आत्मस्वरूपाचा अनुभव आल्यानंतर योग्याला कळतं की सगळं विश्व म्हणजे आपणच आहोत. आणि जेव्हा सर्वत्र मला माझंच अस्तित्व आत्मस्वरूप म्हणून दिसू लागतं, तेव्हा नामरूपांचं ही जे वैविध्यपूर्ण सगळं विश्व आहे त्याच्यातली वैविध्यता माझ्यासाठी संपते आणि माझ्या दृष्टीने एकच एकसंग चैतन्य फक्त तिथे मला जाणवतं. आणि संपूर्ण विश्व आपलंच रूप आहे असा ज्याला साक्षात्कार झाला आहे त्याला गीता ही खरा योगी असं संबोधते. मग तो आत्मसाक्षात्कारी जो द्रष्टा असतो तो आपोआपच अत्यंत करुणामय बनतो आणि सगळ्यांची अतिशय प्रेमाने सहजपणे वागतो, कारण तो त्याच्यामधला आपपरभाव हा जातोच. मग प्रेम दया हे त्याच्या स्वभावामध्ये आपोआपच स्फुरतात. तर असा आता हे सगळं विवेचन लक्षात ठेवून आपण हा 25वा श्लोक पुन्हा एकदा म्हणूया. वेशभानतः स्वात्मदर्शनम ईशदर्शनम स्वात्मरूपतः. आता दर्शन हा शब्द ऐकल्यावर आपल्या मनात विचार येतो की दर्शन म्हणजे द्रष्टा दृश्य हा भेद राहणारच. तर याविषयी आता दर्शनाविषयी पुढे महर्षी पुढच्या श्लोकामध्ये सांगणार आहेत की इथं दर्शन यांनी काय अभिप्रेत आहे. म्हणजे जेव्हा आत्म्याचं दर्शन होतं आहे तेव्हा द्रष्टा दृश्य दर्शन अशी त्रिपुटी असणार आहे का, याविषयी आपण पुढच्या भागामध्ये बघू. आत्ता प्रार्थना म्हणून हा भाग इथे संपवूया. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.